ठीक आहे. सर्वप्रथम ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित आपल्या कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत या AI प्रकल्प ऑनलाईन मीटिंग मध्ये सर्व उपस्थित शेतकऱ्यांचं मी स्वागत करते. तर ह्या मीटिंगचा हाच उद्देश आहे की आपण कृषी ऍप मार्फत आपण माहिती कशी बघायची, मग जे तुमच्या शेतामध्ये सेन्सर बसवलेला आहे त्याची माहिती आपण कशी बघणार आहोत, शेत नकाशाचं तुमचं मॅपिंग केलेलं आहे, सॅटेलाइट मॅपिंग जे केलेलं आहे ती माहिती कशी बघायची आहे. तसंच आपण जे कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत आपण जे काही तुम्हाला शिफारसी देतो त्या शिफारसी तुम्ही कशा वापरायच्या आहेत या संदर्भात आपण संपूर्ण मार्गदर्शन आज या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. सर्वप्रथम मी माझी स्क्रीन शेअर करते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे पहिल्यापासून आपण जसं काय कृषी ॲप डाउनलोड करायचं आहे, कसं त्यात माहिती बघायची, ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम मी माझी स्क्रीन शेअर करते. आता सर्वप्रथम बऱ्याच शेतकऱ्यांनी डाउनलोड केलेले आहेत कृषी ॲप, पण ज्यांचं कृषी ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर त्यांना सर्वांना विनंती आहे की कृषी ॲप डाउनलोड करून घ्यावे. मी आता सर्व प्रोसिजर तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. सर्वप्रथम प्ले स्टोअर आयकॉनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कृषिक टाईप करायचं आहे, KRUSHIK, कृषिक ऍप टाईप केल्यानंतर तुम्हाला ऍप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तर कृषिक ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की अलाउ ऍक्सेस मागतं हे, तर अलाउ व्हाईल युझिंग धिस ऍप्लिकेशन हे सगळ्या विंडोला तुम्हाला अलाउ वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर AI प्रकल्पासाठी दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे. आता मी एक एक्झाम्पल म्हणून एका आपल्यातल्या शेतकऱ्याचा मी नंबर टाकते इथं. संदीप बनकर सर आहेत, त्यांचा मी नंबर टाकते 77 75 79 76 520. आता जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता तेव्हा तुम्हाला प्रोफाईल मधली माहिती भरायला येते. आता मोबाईल नंबर टाकल्यामुळे ऑलरेडी सरांनी इन्स्टॉल केले त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट कृषी ॲप ओपन झालं. जर पहिल्यांदा इन्स्टॉल करत असाल तर स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका, गाव आणि भाषा निवडायची. हे झाल्यानंतर तुम्हाला कृषी ॲपची ही स्क्रीन बघायला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला ही निळी पट्टी दिसत असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प. ह्या पट्टीवरती आपल्या ह्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती आपण उपलब्ध करून दिली आहे. जे इतर आयकॉन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ती माहिती नॉन AI शेतकरी म्हणजे जे प्रकल्पात सहभागी नाहीये त्या सर्व शेतकऱ्यांना ही माहिती दिसत आहे. पण तुम्ही आपल्या प्रकल्पाचे सर्व सदस्य आहात त्यामुळे आपण हा आयकॉन तुम्हाला इथं दिला आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ह्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता हा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ह्या पट्टीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे 5 आयकॉन दिसत आहेत. पहिला म्हणजे माझा ऊस, पीक नकाशा, कृषी शिफारस, AI खतमात्रा शिफारस आणि ऊस ताळेबंद. प्रथम आपण माझा ऊस वर क्लिक केल्यानंतर तुमच्या शेतामध्ये जे सॉइल मॉइश्चर सेन्सर बसवलेला आहे त्याचा डेटा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे, म्हणजेच फसलचा डेटा. आपण काय केलंय, कृषी ॲप मध्ये सर्व डेटा एकत्रित केला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या प्रकल्पाची माहिती एकत्रित कृषी ॲपद्वारे बघता येईल. तर तुम्ही बघत आहात स्क्रीनवरती जे तुमच्या फसल युनिट म्हणजे सॉइल मॉइश्चर सेन्सर बसवलेला आहे त्याचा डेटा तुम्हाला इथं बघायला मिळत आहे. माझा ऊस, त्याची डिटेल माहिती आपल्या फसलचे जे प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला सांगणारच आहेत, पण कुठल्या आयकॉन अंतर्गत कुठला डेटा तुम्हाला बघायला मिळतो ही सध्या मी इनिशियल माहिती सांगत आहे. दुसरं ऑप्शन आहे पीक नकाशा. पीक नकाशावर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या शेताचा जो नकाशा आहे, आपण जे तुमच्याकडनं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड KML फाईल बनवून घेतलेला आहे तो नकाशा तुम्हाला इथं पीक नकाशा आयकॉन अंतर्गत बघायला मिळेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठले सॅटेलाइट इमेज म्हणजे S1 बघायचं आहे का, S2 का S6 ह्याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती आपले अरुण सर आहेत प्रतिनिधी मॅप मायक्रॉपचे, ते तुम्हाला पुढे सेशन मध्ये देतीलच. तिसरा ऑप्शन आहे कृषी शिफारस. हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.
कृषी शिफारस अंतर्गत आम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत तुम्हाला तुमच्या सॉइल टेस्टिंग रिपोर्ट नुसार आणि आत्ताच्या ज्या वेदर कंडिशन आहेत किंवा तुमचे जे रिडिंग आहेत त्याच्यावर आधारित आम्ही तुम्हाला खतमात्रा शिफारस देतो. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघत असाल की ठिबक व आळवणीचं खत व्यवस्थापन आपण दिले, तर त्या ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पीडीएफ ओपन होईल. पीडीएफ ओपन करून तुम्हाला जी खतमात्रा शिफारस दिली आहे त्याच्याप्रमाणेच तुम्हाला खताचं नियोजन करायचं आहे. तुम्हाला कुठलीही खतं तुमच्या मनाने घालायची नाही. आम्ही जे रिकमेंडेशन दिलेले आहेत तेच तुम्हाला तुमच्या शेतामध्ये टाकायचे आहे. तर ह्याची पूर्ण डिटेल माहिती आहे. तुषार पोळ सर आहेत आपल्यासोबत, ते डिटेल माहिती तुम्हाला सांगतील. ऑप्शन आहे एआय खतमात्रा शिफारस. अजून त्याच्यावर आमचं काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला सध्या ती माहिती दिसणार नाही. आणि शेवटचा ऑप्शन आहे ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद म्हणजे एक नोंदवही आहे, ऑनलाईन नोंदवही. जशी आपण तुम्ही डायरी मेंटेन ठेवता की खताला किती खर्च झाला, जर फवारणी केली तर किती खर्च झाला, किंवा नांगरणी असेल किंवा तुमचे सीडलिंग असतील, काय खर्च झाला ह्याच्यासाठी एक आपण ऑनलाईन नोंदवही केलेली आहे. तर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की तुम्हाला पीआरएन नंबर निवडायचा आहे, त्याच्यानंतर प्रकार निवडायचा आहे, म्हणजे खर्च तुमचा किती झालाय तो निवडायचा आहे. खर्चाचा प्रकार मध्ये तुम्ही बघत असाल की नांगरणी असेल, शेणखत असेल, सरी पाडायचा असेल, अजून खत मात्रा असेल, फवारणी असेल, मोठी बांधणीसाठी असेल, तर तो सर्व खर्च तुम्हाला इथं तारीख तुम्हाला निवडून तो तारखेप्रमाणे किती खर्च आलेला आहे ते सर्व तपशील सहित म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता की तुम्ही खुरपणी केली, किती तारखेला केली, किती मजूर लावलेत. तर ह्याचा तपशील तुम्ही इथं लिहून जतन करू शकता, जेणेकरून तुम्हाला ऊस तुटून गेल्यानंतर किती खर्च झाला आणि त्यातनं किती निव्वळ नफा झाला हे तुम्हाला बघता येऊ शकतं. तर हे सर्व माहिती आता मी जी सांगितली आहे ती सर्वांना कृषी कॅब मध्ये दिसत आहे का? सर्वप्रथम एक सर्वांना विनंती आहे की सर्वांनी कृषी कॅब डाउनलोड केले आहे का? फक्त सगळ्यांनी हँड रेज करावे, जेणेकरून मला लक्षात येईल की सर्वांनी कृषी ऍप्लिकेशन डाउनलोड केलं. आणि कृषी कॅब बद्दल काही शंका असतील तर त्यांनी विचारावेत आता, नाहीतर आपण पुढचं सेशन चालू करूयात. कुणाला काही आहेत कृषी कॅब बद्दल शंका? मॅडम शेड्यूल कधी दिसणार आहे आम्हाला? आता काही शेतकऱ्यांचं आम्ही जसं ग्रुपमध्ये नंबर टाकले त्यांचं शेड्यूल अपडेट झालेलं आहे आणि बाकीच्यांचं जे राहिलेलं आहे ते आज शेड्यूल तुम्हाला दुपारपर्यंत मिळून जाईल. ओके, थँक्यू मॅम. हा शिलेदार सर, मला एवढंच आहे विनंती की सर्व शेतकऱ्यांना फक्त एवढंच हे करा की आपण जे खतमात्रा शिफारस दिलेली आहे शेड्यूल प्रमाणेच फॉलो करायचे, तरच आपला हा प्रकल्प यशस्वी होण्यात म्हणजे मदत होईल सर्वांची. हो मॅम, आणि 100%. आणि मी म्हटल्याप्रमाणे आज म्हणजे शेड्यूल तुम्हाला दुपारपर्यंत सगळ्यांची मिळून जातील आणि तसं तुम्हाला नोटिफिकेशन पण मिळेल आणि आम्ही ग्रुपमध्ये पण तुम्हाला तसे सगळ्यांचे नंबर टाकू की ह्यांचं शेड्यूल आम्ही अपडेट केलेलं आहे. हो चालेल मॅम, 100% आम्ही प्रोसिजर करतोय का जे आपलं शेड्यूल आहे त्यानुसारच चाललं पाहिजे. आता आमच्याकडे आहे ना 2 महिने झाले रोप लावून. शेड्यूल येत नाही ना, ते तुम्ही पाठवलेलं आहे शेड्यूल लिस्ट आहे त्यानुसारच देत आहे. आणि काही ठिकाणी थोडी तुम्ही रोपांची शिलेदार सर आज 100% मिळून जाईल तुम्हाला. चालेल. हा बरोबर. काही जरी असं वाटलं ना सर ग्रुपमध्ये, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की रोपांची वाढ कमी आहे किंवा अजून काय तुम्हाला असं बदल वाटत असेल ना, तर सर्वांना एक शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी फोटो आहेत शेतातले तर ते ग्रुपमध्ये शेअर करावे. मॅडम असं 2 आठवड्या मिळून मीटिंग न घेता येईल का आपल्याला? घेता येईल सर. आता त्यासाठीच आपण आजचं सेशन घेतलंय. आपण काय करू सर, आज सगळी ही माहिती कशी बघायची आणि कसं खत व्यवस्थापनच्या ज्या पीडीएफ त्या कशा हे करायच्या ते समजून घेऊ. एकदा हा सेशन झाला, तुम्ही खत दिल्यानंतर परत आपण एक 8-15 दिवसांनी परत एखादी मीटिंग घेऊया. तर मला वाटते आता आपण पुढचं सेशन चालू करूया. ज्योती फसलचे कोण प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आज? अविनाश सर. ठीक आहे, मग अविनाश सरांना विनंती करते की त्यांनी पुढचं सेशन कंटिन्यू करावं.
मी अरुण पडो. आपण जे काय आता जे काही कृषक ॲपमध्ये म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी पीक याच्या संदर्भात आपण जे काही पीक नकाशा संदर्भातली माहिती हे आपण आता बघूया. आपण कृषक ॲपमध्ये पीक नकाशे कशा पद्धतीत बघायचे आहेत हे आत्ताच आपण कृषक ॲपमध्ये तेजस्वी मॅडमने आपल्याला माहिती दिली. मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसते का? हो, दिसते. ओके. ओके. आता याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प याच्यावर याच्यावर क्लिक क्लिक केल्यानंतर पीक नकाशा हे ऑप्शन आपण घ्यायचे आहेत. पीक नकाशात गेल्यानंतर आपल्याला परत 3 ऑप्शन इथे दिसेल. एक प्लॉट नोंदणी, प्लॉट मोजणी. पीक नकाशा क्लिक केल्यानंतर आपण जे काही आपले KML फाईल किंवा गुगल कॉर्डिनेट आपण आपल्या शेतीचे ऊस पिकाच्या शेतीचे जे काही घेतलेले आहेत तो प्लॉट आपल्याला इथं दिसेल. ठीक आहे. इथे आपण बघू शकता इथे पीक नकाशा एक वरती ऑप्शन येते. त्याच्या खाली अर्ली ग्रोथ स्टेज इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंडायसेस आपण इथं बघू शकता. म्हणजे आपल्याला पीक नकाशा संदर्भात आपले जे काही पीक वाढीची संदर्भातली माहिती, कीड रोगाच्या संदर्भातली माहिती किंवा आपल्याला पीक नकाशे काय सांगतात त्या संदर्भातली पूर्ण माहिती आपल्याला या इंडायसेस मध्ये पाहायला भेटेल. ज्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक असलेली माहिती बघण्यासाठी आपण तिथं सिलेक्ट जाऊन करू शकता. खाली आपल्या शेतकऱ्याचं नाव दिसेल. त्याचबरोबर खाली जर बघितलं तर एक आपल्याला इथे आपला प्लॉट इथं दिसेल आणि त्याच्यानंतर खाली जर बघितलं तर इथे आपल्याला खाली तारीख दिसेल जसं की 7 फेब्रुवारी 2026. त्याच्यानंतर आपण स्क्रोल केलं तर परत 7 तारीख 1 दिसेल आपल्याला. आपण असं डेट जर स्क्रोल जर केली तर आपल्याला ती पूर्ण S1 S6 आपल्याला जे काही पीक नकाशे बघायचे आहेत ते S1 मध्ये बघायचे आहेत. S1 मध्ये बघितलं. S1 मध्ये बघितल्यानंतर इथे खाली डेट दिसतात. त्या तारखेवर आपल्याला तिथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तिथं एक काळा बॉक्स आपल्याला दिसेल. जर तो काळा बॉक्स झाला तर आपल्याला त्या तारखेचा पीक नकाशा आपल्याला माहिती भेटेल. आता हा S1 जो पीक नकाशा हा S1 प्रत्येक 5 दिवसाला आपल्याला अपडेट होऊन माहिती भेटतात. प्रत्येक 5 दिवसाला. आता याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर आता ही जे उद्धव बाळासाहेब पाटील हे त्यांचा प्लॉट आहे. आता हा पीक नकाशा आपण वाचायचा कसा किंवा त्याची माहिती बघायची कशी त्या संदर्भात आपण बघूया. याच्यामध्ये काही इंडायसेस आहेत ज्यातला सगळ्यात मुख्य पीक नकाशा जो आहे तो NDVI आहे. आपण NDVI च्या बाजूला जर इथं जर एक ॲरो आहेत त्या ॲरोला जर क्लिक जर केला तर तुम्हाला वेगवेगळे इंडायसेस तिथं बघू शकतात. त्यातला मुख्य नकाशा NDVI आपण इथं क्लिक करायचा. हा NDVI पीक नकाशा जो आपल्याला माहिती देतो तो देत असतो पिकाच्या संदर्भातली माहिती जे की आरोग्य त्या पिकाचं आरोग्य कसं आहे त्या पिकाची वाढ कशा पद्धतीने होत नाही या प्रकारची माहिती आपल्याला बघायची आहे NDVI ह्या मुख्य नकाशामध्ये. NDVI याच्यामध्ये आपल्याला प्रमुख 4 कलर आपल्याला दिसतात. एक आहे हिरवा, दुसरा पिवळा, तिसरा नारंगी आणि चौथा कलर जो आहे तो लाल. हिरवा कलर आपल्याला सांगतोय की पिकाची वाढ ही चांगल्यारीत्या चालू आहे. पिवळा कलर सांगतोय की पिकाची वाढ मध्यम ते चांगल्या स्वरूपात चालू आहे. नारंगी कलर सांगतोय की पिकाची वाढ मध्यम ते कमी स्वरूपात आणि लाल कलर सांगतोय की पिकाची वाढ ही तिथं कमी चालू आहे किंवा तिथं खूप विरळ पीक आहे. आता आपण हा प्लॉट जर बघितला तर ह्या प्लॉट आपल्याला म्हणजे पिवळसर हिरवा ते नारंगी कलर आपल्याला दिसतोय म्हणजे ह्या पिकाची वाढ मध्यम ते चांगल्या स्वरूपात चालू आहे. आणि जवळपास हे पीक जर आपण जर बघितलं तर जवळपास हे 3 महिन्याचं पीक आहे की ज्याच्यामध्ये पिकाची वाढ ही मध्यम ते चांगल्या स्वरूपात आपल्याला इथे दिसत आहेत. हा आपल्याला मुख्य पीक नकाशा NDVI हा सांगतो. दुसरा जो पीक नकाशा आहे तो आहे EVI. आता EVI पीक नकाशा आपल्याला काय सांगतो जसं की EVI म्हणजे एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स. EVI हा पीक नकाशा आपल्याला आपल्या पिकामधली रोग प्रतिकार शक्ती म्हणजे कोणत्या स्पॉटमध्ये कीड किंवा रोग येण्याची शक्यता आहे त्या संदर्भातली माहिती आपल्याला हा पीक नकाशा इथे दाखवत असतो. आता आपण जर बघितलं इथे तर हा प्लॉट पूर्णतः लाल कलरचा दिसत आहे. लाल कलरचा दिसत आहे म्हणजे जर किंवा कीड किंवा रोग जर येणार असेल तर ती पूर्ण प्लॉटला तिथं येऊ शकते. म्हणजे समजा तुमच्या इथं आर्ली शूट बरोबर आला असेल, खोडकिडा आला असेल, उमनीचा अटॅक असेल किंवा कोणत्याही प्रकारचा तांबेरा असेल किंवा रोग असेल तर तो कीड किंवा रोग पूर्ण प्लॉटला येऊ शकते. मग अशा वेळेस आपल्याला ज्यावेळेस फवारणीसाठी रिकमेंडेशन आपल्याला भेटलेलं असेल तर ते पूर्ण प्लॉटमध्ये त्यावेळेस फवारणे गरजेचं आहे. अशी माहिती आपल्याला ही EVI हा पीक नकाशा सांगतो. त्याच्यानंतर तिसरा पीक नकाशा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा वॉटर वॉच मॅप.
आता हा वॉटर वॉच मॅप पीक नकाशा काय सांगतोय की आपण जे काही मागील 5 दिवसामध्ये जे पाणी दिलेलं आहे ते पाणी दिल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये किती पाणी उपलब्ध होते, अधिक प्रमाणात होते, मध्यम होते, कमी प्रमाणात होते. आता इथं जर बघितलं तर पाणी जर बघितलं तर ॲडिक्वेट म्हणजे इथं आपल्याला एक रेंज दिसते बघा 0.1 ते 0.2. आपल्याला ही रेंज मेंटेन ठेवायची 0.1 ते 0.4 पर्यंत, म्हणजे पाणी या प्लॉटमध्ये व्यवस्थितरित्या तिथं गेलेले आहेत. पण याच्यामध्ये जर पाण्याची आवश्यकता आणखीन थोडीशी तिथं गरज असल्यामुळे तिथं आपल्याला दिसतंय की तो हिरवा कलरचा जो भाग दिसतोय तो सांगतो की तिथं थोडी पाण्याची आवश्यकता होती. आणि बाकीचा जो एक निळा कलर आणि एक गडद निळा कलर जो दिसतोय तिथं पाणी व्यवस्थितरित्या तिथं गेलेले आहेत. मग अशा प्रकारचं ज्यावेळेस आपण पाणी नियोजन केल्यानंतर तिथं आपल्याला हा पीक नकाशा सांगतोय की पाणी कोणत्या भागामध्ये व्यवस्थितरित्या गेलं किंवा कोणत्या भागामध्ये कमी पाणी गेलं, ही माहिती आपल्याला वॉटर वॉच मॅप हा पीक नकाशा सांगतो. त्याच्यानंतर आपल्याला जे पुढील पीक नकाशा जो बघायचा आहे लीफ हेल्थ मॅप. लीफ हेल्थ मॅप म्हणजे आपल्या पानाचं आरोग्य कोणत्या भागामध्ये चांगलं आहे, कोणत्या भागामध्ये कमी आहे, ते माहिती आपल्याला हा पीक नकाशा सांगतोय. लीफ हेल्थ मध्ये आता इथं जर बघितलं जिथं रेड कलरचा भाग दिसतोय तिथं त्या पानाचे आरोग्य हे कमी प्रमाणात आहे. त्याचबरोबर जिथं हिरवा कलर आपण दिसतोय त्या भागामध्ये पानाचं आरोग्य हे चांगलं आहे. म्हणजे जे काही फोटोसिंथेसिस म्हणजे हरितद्रव्याचं जे काही तयार होण्याचं जे प्रमाण आहे ते त्या भागामध्ये चांगल्यारीत्या आहेत. आणि त्याचबरोबर इथं आणखीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण जर बघितलं तर त्या भागामध्ये कीड रोग जर आला तर प्रमुख त्या भागामध्ये असण्याची शक्यता आहेत. तर हे आपण EVI ला सुद्धा पर्यायी मॅप म्हणून आपण इथं वापरतो. तर हे आपल्याला मुख्य 4 पीक नकाशा आहेत. त्याच्याच बरोबर आपल्याला आणखीन एक पीक नकाशा आहे जो की आपल्याला आपल्या पिकात अतिरिक्त ताण आहेत का त्याची माहिती आपल्याला हा पीक नकाशा सांगत असतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त ताण ह्या प्लॉटमध्ये नाहीयेत. म्हणजे कीड आणि रोग किंवा आपण जे म्हणतो की पाण्याच्या संदर्भातल्या याच्या व्यतिरिक्त जैविक अजैविक कोणता ताण जर असेल तर त्याच्यासाठी आपण हा पीक ताण नकाशा किंवा क्रॉप स्ट्रेस मॅप हा पीक नकाशा आपण इथं बघू शकतो. त्याच्यानंतर खाली आपण जर बघितलं तर आपल्याला वेगवेगळे सॅटेलाइटची माहिती आपल्याला दिसतात, जसं की S1, S6, S3, S2, S5. आपल्याला जे पीक नकाशाची माहिती भेटती ती S1 मध्ये ही प्रत्येक 5 दिवसाला माहिती येत असते. S1 मध्ये प्रत्येक 5 दिवसाची माहिती आपल्याला आपल्या उपग्रह प्रतिमेची माहिती आपल्याला भेटत असतात. आणि S6 जे असतो तो S6 प्रत्येक 24 तासाला आपल्याला आपल्या पीक नकाशाची माहिती सांगत असते. याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची की आपल्याला जर ज्या तारखेचा पीक नकाशा भेटलेला आहे त्या तारखेला जाऊन क्लिक केल्यानंतर तो बॉक्स काळा झाला की नाही हे पहिले जाणून घ्यायचंय. कारण की प्रत्येक वेळेस पीक नकाशा हा अपडेट झाल्यानंतर काही पिकाची माहिती बघत असताना जसं की S2, S3, S5 हे तिथले नकाशे दिसतात, पण ते नकाशे आपल्याला बघायचे आपल्याला जे बघायचे ते S1 आणि S6 मध्ये. खाली जर आपण जर गेलो याच्यामध्ये मला एक प्रश्न आहे काही शेतकऱ्यांना या पीक नकाशा संदर्भात काही प्रश्न आहेत का? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो येतोय सर. पीक नकाशामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहे का? याच्यामध्ये आतापर्यंत आपण जे 4 पीक नकाशे जे बघितले तर ज्या टायमिंगला पेस्ट आणि डिसीज अटॅक करतात येणे अगोदर आपल्याला समजतं नकाशात. आता याच्यामध्ये काय आहे की आपण जे पीक नकाशे जे सांगतोय त्याच्यामध्ये EVI हा कीड आणि रोग येण्याची शक्यता म्हणजे जर कोणती कीड किंवा रोग जर येणार असेल तर कोणत्या जागी ते येऊ शकतात त्याची माहिती आपल्याला EVI म्हणजे एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स हा पीक नकाशा आपल्याला माहिती देतोय. समजा तुम्हाला अलर्ट आला असेल, समजा खोडकिडेचा अलर्ट आला किंवा तांबेऱ्याचा अलर्ट आला तर तो बघण्यासाठी आपण EVI या पीक नकाशावर जायचं. EVI पीक नकाशावर गेल्यानंतर तिथं आपल्याला जिथं सर्वाधिक लाल कलर म्हणजे एकदम गडद लाल कलर जिथं दिसेल त्या स्पॉटला जाऊन तिथं बघायचं की कीड आणि रोग तिथं आहेत का. तुम्हाला शिफारस आल्यानुसार मग त्या प्लॉटमध्ये फवारणी करणं लागेल. S1 S2 काय आहे? S3 S4 S5 हे जे S1 S2 S3 S5 S6 आहेत हे आपण वेगवेगळे सॅटेलाइट आपण वापरत असतो. पण आपल्याला जी माहिती जी बघायची आहे एक जो नकाशा आहे तो S1 मध्ये आपल्याला प्रत्येक 5 दिवसाला हा पीक नकाशा भेटत असतो.
जे की आपल्या उपग्रह प्रतिमे माध्यमातून आपल्या पिकाची माहिती आपल्याला देत असतात. आणि S6 जो असतो तो मागील 24 तासाची उपग्रह प्रतिमेची माहिती आपल्याला देत असतात. S6 मध्ये आपल्याला फक्त NDVI हा एकच पीक नकाशा बघायचा आहे. आणि S1 मध्ये आपल्याला जे मी तुम्हाला आता 4 पीक नकाशे सांगितले, NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप, क्रॉप स्टेस मॅप, लीफ हेल्थ मॅप, हे सगळे नकाशे आपण S1 मध्ये प्रत्येक 5 दिवसानंतर बघू शकता. जसं की आता 7 तारखेला तर हा S1 चा नकाशा आलेला आहे, तर पुढील 5 दिवसानंतर म्हणजे 12 तारखेला पुढील नकाशा आपल्या तिथे येईल आणि ती माहिती आपण त्यावेळेस बघू शकता. आणि जे बी आपल्याला हे पीक नकाशा संदर्भातली पूर्ण जी माहिती आहे ही मराठीमध्ये आम्ही ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहोत. तुम्ही ते सुद्धा तिथं बघू शकता. ठीक आहे, आता पुढे आपण जाऊया. आता पुढे आपण पीक नकाशाची माहिती बघितल्यानंतर एक फार्म स्टॅटिस्टिक डेटा दिसतो, ज्यात आपल्या पिकाचं आपल्या प्लॉटचं नाव तिथं दिसतंय. त्याच्यानंतर आपल्या पिकाच्या वाढीच्या नुसार सध्या AI फार्म रेटिंग काय सांगते ते आपण इथं बघू शकतात. त्याचा स्कोर आपण इथं बघू शकतात. ही जी काही आपण सॅटेलाइट इमेजरी किंवा नवीन टेक्नॉलॉजी आपण जे मॉडेल जे बनवलेले आहेत त्या माध्यमातून आपल्या पिकाची वाढ ही चांगली होतीये का मध्यम स्वरूपाची की कमी स्वरूपाची, ती माहिती आपल्याला ह्या चार्ट मध्ये आपण बघू शकता. त्याचबरोबर आपला जो टोटल एरिया म्हणजे आपलं ऊस पीक आहे हे किती एरियामध्ये आहे ते आपण इथं बघू शकता. त्याच्यानंतर आपलं पीक स्टँडर्ड यील्ड डेटा म्हणजे आपण एक यील्ड डेटा आपण एक ठरवलेला आहे की सर्वसाधारण 70 टन प्रति एकर, हा कमी किंवा जास्त असू शकतो. आणि करंट AI यील्ड डेटा म्हणजे तुमच्या आजच्या पिकाच्या वाढीच्या नुसार, आजच्या पिकाच्या वाढीनुसार AI यील्ड डेटा इथं आपण प्रेडिक्ट केलेला आहे. म्हणजे जर हार्वेस्टिंग झाल्यानंतर तुमचं AI यील्ड डेटा किती असू शकतो. पण हे AI यील्ड डेटा हा आपला NDVI किंवा लेटेस्ट सॅटेलाइट इमेजरीच्या माध्यमातून हा येत असतो. हा जर आज 109 टन दिसत असेल तर उद्या हा 80 टन सुद्धा दिसू शकतो. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी याच्यावर जास्त म्हणजे हे न करता हा आपण जो डेटा आहे हा एक आपलं पीक ज्यावेळेस मॅच्युरिटीला किंवा हार्वेस्टिंग स्टेजला येईल त्यावेळेस आपण हा करंट AI यील्ड डेटा आपण इथे बघणार आहोत. त्याच खाली आपण टार्गेटेड यील्ड डेटा दिलेला आहे प्रत्येक प्लॉटचा, की आपण त्या प्लॉटचा किती यील्ड डेटा असू शकतो किंवा आपण ते एक पर्टिक्युलर मॅन्युअली आपण तिथं ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं तर आजचा हवामानाच्या विषयीची माहिती, ज्याच्यामध्ये तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, हवेचा दाब, दवबिंदू तापमान, ही सगळी माहिती आपण इथं बघू शकतो. आणि त्याचबरोबर पुढील 14 दिवसाचा हवामानाचा अंदाज सुद्धा आपण यामध्ये पाहू शकतात. त्याच्यानंतर करंट वेदर डेटा म्हणजे प्रत्येक तासाला हवामानाची माहिती आपण इथे बघू शकतात. तर ही सगळी माहिती आपण आपल्या मोबाईल ऍपमध्ये सुद्धा बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पीक नकाशाची माहिती आपण आपल्या ऍपमध्ये कृषक ऍपमध्ये आपण बघायची आहे. जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, मग नंतर आपण हे पुढील सेशनसाठी आपण जाऊया. कृषक म्हणजे पीक नकाशा संदर्भात सगळ्यांचे प्रॉब्लेम क्लिअर झालेत का? काही जर कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. जर कोणाचा काही प्रश्न जर असतील तर माझा मोबाईल नंबर घ्या, नाही तसं आपला एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये जरी तुम्ही विचारलं तरी चालतील. माझा मोबाईल नंबर आहे 72 76 परत 76 84 34 72 76 76 84 34. मी मोबाईल नंबर परत एकदा सांगतो. जर पीक नकाशा संदर्भात कोणाला काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. मोबाईल नंबर 72 76 76 84 34. ठीक आहे, पुढील सेशन साठी आपण जाऊया. जर प्रश्न असतील तर मला नक्कीच कॉल करूया. धन्यवाद. ज्योती अविनाश सर आहेत ना माहिती? हो हो, मी गुड मॉर्निंग मॅडम. मीटिंग मध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की नेमकं आपल्याला जे आपल्या शेतामध्ये मातीतील ओलावा सांगणारा सेन्सर जे बसवला आहे किंवा जे काही हब बसला आहे, हब आणि स्पोक बसला आहे, तर ते आपण कसं पाहावं आणि त्याची माहिती एकंदरीत कशी पाहावी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण याच्यामधनं माहिती घेऊयात. तर आता जर आपण कृषक ऍप जर ओपन केलं तर तुम्हाला समोर जी पट्टी दिसते बरोबर, तर त्यावरती लिहिलेलं आहे AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प. यावरती जर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला 4 आयकॉन दिसतात, 5 आयकॉन दिसतात. त्यामध्ये माझं याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जे काही आपण वेदर स्टेशन असेल किंवा स्पोक असेल म्हणजे जे काही आपल्या मातीमध्ये ओलावा सांगणारे सेन्सर आहे हे बसवलं आहे, त्याची माहिती तुम्हाला इथे बघायला भेटेल.
हॅलो. सर तुम्ही रिपीट करा परत, आवाज गुतत होता तुमचा. कृषक ऍप ओपन झाल्यानंतर वरती एक पट्टी येते, AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प. ओके. तर याच्यावरती जर जेव्हा आपण क्लिक करतो त्याच्यानंतर तुम्हाला 5 ऑप्शन पुढे दिसतात. याच्यामध्ये माझा ऊस अंतर्गत जर माझा ऊस वरती जर आपण क्लिक केलं, तर या माझा ऊस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जे काही वेदर स्टेशन बसलं असेल किंवा स्पोक बसलेला असेल, म्हणजे तुमच्या शेतामध्ये मातीत ओलावा किती आहे हे सांगणारे सेन्सर बसले असतील, तर याची पूर्ण जी माहिती आहे इन डिटेल्स मध्ये तुम्हाला माझ्या ऊस अंतर्गत तुम्हाला बघायला भेटते. जर याच्यामध्ये जर आपण बघतोय, जसं की आता इथे तुम्ही एक बघू शकता की इथे भूखंड म्हणून तुम्हाला इथे सर्वात वरती दिसतं. भूखंड म्हणजेच काय, की तुमचा प्लॉट जो काही रजिस्टर केलेला आहे आणि आपण तिथे जे काही सेन्सर लावलेला आहे तिथे तुम्हाला त्याचा लोगो दिसतो. तर लोगो मध्ये काय दिसतंय तुम्हाला, तुमचं नाव दिसतंय. सपोज आता हे शेतकरी आहेत शिवानी शशिकांत तावरे, तर या शेतकऱ्यांचं नाव जे आहे ते तुम्हाला इथे दिसतंय आणि त्याचबरोबर खाली तो कुठल्या हबला कनेक्ट केलेला आहे याचं नाव तुम्हाला तिथे दिसतं. आता जसं की इथे बघताय तुम्ही हब नंबर 6 असं दिलेलं आहे. तर एकंदरीत काय, तर तुमचं स्पोक बसलेला आहे आणि त्या काय नावानं बसलेला आहे आणि त्यानंतर तो कुठल्या हबला जवळपास कनेक्ट आहे हे तुम्हाला इथे दिसतं. त्याचबरोबर खाली आपण बघतोय की तुम्हाला नेटवर्क किती आहे, त्यानंतर शेवटचा डेटा त्यानं कधी घेतलाय, म्हणजे जसं की आपला जो डिव्हाइस आहे तो प्रत्येक एका तासाला डेटा कलेक्ट करत असतो, बरोबर. तर त्या हिशोबाने हा प्रत्येक एका तासाचा डेटा जो आहे तो तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होतो, म्हणजे इथे तो तुम्हाला दिसतो. तर इथे काय होतंय की शेवटचा डेटा कधी घेतलाय, तर 9 तारखेला 9 फेब्रुवारी 2026 11:42 शेवटचा डेटा घेतलाय. म्हणजे पुढचा डेटा जो आहे तो 12:42 म्हणजे प्रत्येक एका तासाचा डेटा, म्हणजे दिवसभरातले 24 पॉईंट तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्यानंतर याची बॅटरी पर्सेंटेज दाखवते, किती बॅटरी पर्सेंटेज आहे. जवळपास 100% इथे बॅटरी पर्सेंटेज आहे. म्हणजे त्याला जो काही आपण सोलर पॅनल लावलेला आहे त्याच्यावरून ती बॅटरी चार्ज होत राहते. ते बॅटरी पर्सेंटेज तुम्हाला इथे दाखवतं. त्यानंतर तुम्हाला खाली दिसतंय की तुमचं पीक कुठलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता तुमचं पीक आहे शुगरकेन म्हणजेच ऊस, आणि त्याचबरोबर त्याची सध्याची स्टेज कुठली चालू आहे आणि पुढचा येणारा टप्पा कुठला असेल. तर हा सुद्धा तुम्हाला इथे दाखवतो. म्हणजेच काय, की तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची स्टेज कुठली आहे आणि त्यानंतर पुढचा येणारा टप्पा कुठला आहे. तर या हिशोबानेच आपण काय करतो, की तुम्हाला जे काही रिकमेंडेशन देतो आपण याच्या अनुसारच देतो. म्हणजे तुमचं पीक कुठलं आहे आणि पिकाची स्टेज सध्या कुठली आहे. त्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर तुम्हाला एक मीटर बॉक्स दिसतो. तर या मीटर बॉक्स मध्ये काय, की तुम्हाला मातीचं तापमान दिसतंय आणि प्राथमिक जमिनीचा ओलावा दिसतोय, बरोबर. तर याच्यामध्ये दिलेलं काय आहे, की मातीचं तापमान आणि प्राथमिक जमिनीतील ओलावा हे जे सेन्सर आपण लावलेलं आहे जमिनीमध्ये, हे आपल्याला इथे डेटा आपल्याला बघायला भेटतो. याच्यामध्ये मातीचं तापमान तुम्ही बघू शकता 21 डिग्री सेल्सिअस दाखवत आहे सध्या, आणि प्राथमिक जमिनीचा ओलावा जे दाखवत आहे ते 26% दाखवत आहे. आणि 26% दाखवत आहे म्हणजे इथे तुम्हाला हिरव्या बॉक्समध्ये लिहून आलं दिसतंय की पाणी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. आता आपण या मीटर बॉक्स वरती जर क्लिक केलं, तर मीटर बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर आपण आतल्या पेज मध्ये जातो. आतल्या पेज मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येतं की सध्याचं म्हणजे सध्या कंडिशन काय आहे तुमच्या शेताची हे तुम्हाला इथे लक्षात येतं. इथे सेम तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतात की शेवटचा डेटा त्यानं कधी घेतलाय, नेटवर्क किती आहे, बॅटरी पर्सेंटेज किती आहे, तुमचं पिकाची स्टेज सध्या कोणती चालू आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. त्याचबरोबर एकूण जमा जीडीडी, जीडीडी म्हणजेच काय, तर गोईंग डिग्री डेज. तुम्ही इथे बघू शकता की यांची जी जीडीडी आहे ते 2264 आहे. म्हणजे या जीडीडी वरून ठरतं की तुमचं सध्या पिकाची स्टेज कुठली चालू आहे किंवा पिकाची अवस्था कोणती आहे, आणि मग ही तुम्हाला ऍपमध्ये रिफ्लेक्ट होते. म्हणजे तुम्हाला तिथे दिसते की सध्या ही स्टेज चालू आहे. त्यानंतर माझ्या सेन्सर्स मध्ये तुम्हाला काय दिसतं, की तुमचं जे काही जमिनीमध्ये सेन्सर लावलेलं आहे त्यामध्ये अवेलेबल सॉइल मॉइश्चर म्हणजे पाणी किती अवेलेबल आहे तुमच्या पिकाला हे तुम्हाला इथे दिसतं, आणि त्याचबरोबर मातीचं तापमान दिसतं. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण इरिगेशन मॅनेजमेंट करतो. आता इथे तुम्हाला दिसतंय की इथे खूप कोरडे म्हणून लिहून आलेलं आहे वरती. तर या खूप कोरडे या पट्टीवरती जर क्लिक केलं, म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळे रेंजेस दिलेले आहेत की तुमच्या शेतामध्ये जर पाण्याची गरज असेल तर ते कोणत्या रेंजमध्ये असू शकते. म्हणजे सिंचनाची गरज आहे इथे तुम्ही बघू शकता की 38.75 ते 43.25% म्हणजे तुम्हाला सिंचनाची गरज भासत आहे.
त्यानंतर त्याच्या खाली गेले तर कोरडे दाखवत आहे आणि त्याच्या वरती जर गेले तर पुरेसा ओलावा, जमिनीची क्षमता आणि खूप ओले असे वेगवेगळे स्टेटस आहेत आणि याप्रमाणे आपल्याला पूर्ण पाण्याचं नियोजन आहे ते मॅनेज करायचं आहे. आता याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला पाण्याचं नियोजन याच्या प्रकारे करायचं आहे आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला ते मेसेज पण येतात की तुम्हाला किती लिटर पाणी द्यायचं आहे आणि किती मिनिटं तुम्हाला मोटर चालवायची आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता. तर त्याचप्रमाणे ह्या ज्या रेंजेस ज्या आहेत, जे तुम्हाला इथे आता सध्या दिसत आहेत, या रेंजेस प्रत्येकाच्या मातीच्या स्ट्रक्चर प्रमाणे ह्या वेगळ्या असतील. म्हणजे हे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. म्हणजे यामध्ये कुणाचं कमी जास्त होऊ शकतं, यामध्ये दुमत नाही. तर यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यावरनं तुम्हाला पाण्याचे इरिगेशन मॅनेजमेंटचे मेसेज येणार. यामध्ये आता तुम्हाला इथे दिसते की 26% आहे, म्हणजे खूप कोरडे दाखवते. म्हणजे यांना मेसेज आलेला असणार की सध्या तुम्हाला पाणी देण्याची गरज आहे. आता हा मेसेज कसा पाहायचा हे सुद्धा तुम्हाला मी पुढे दाखवतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला ह्या गोष्टी कळत नाहीत की नेमकं हे काय आहेत, तर इथे जर अधिक जाणून घ्यामध्ये जर आपण गेलो ना, तर अधिक जाणून घ्यामध्ये सगळं गोष्टी तुम्हाला मराठीमध्ये दिलेल्या आहेत आणि तिथे व्हिडिओ पण दिलेले आहेत. ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर माहिती सुद्धा तिथे वाचू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्हाला अजून योग्यरित्या माहिती मिळेल आणि ते तुम्ही व्यवस्थितरित्या वापरू शकाल. त्याचबरोबर तुम्हाला मातीचं तापमान जे आहे ते इथे तुम्हाला दिसतंय किमान आणि कमालमध्ये. सध्या 11:42 जो डेटा आलाय, याच्यामध्ये 21.10 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे हे तुम्हाला इथे दिसतंय. त्यानंतर तुमचा हब कुठला आहे आणि हबला आपण कनेक्ट केल्यानंतर तुमच्या 5 किलोमीटरच्या अंतरावरचं तापमान किती आहे, हवेचं तापमान किती आहे हे तुम्हाला इथे दिसतं. सध्या 27 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. नंतर आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी किती आहे हे तुम्हाला इथे दिसतं. त्यानंतर तुमच्या एरिया पानावरती ओल किती राहते हे आपल्याला कळतं. आता जसं की तुम्ही इथे बघू शकता की एवढा ओलावा इथे तुम्हाला दिसतोय. त्यानंतर पाऊस किती पडलाय हे तुम्हाला इथे लक्षात येतं. त्यानंतर व्हीपीडी आहे. पेपर प्रेशर डेन्सिटी हे एक महत्वाचा घटक आहे. तर आपल्या शेतामध्ये जर तुम्हाला खतं द्यायची असतील किंवा फर्टिगेशन करायचं असेल किंवा पाणी द्यायचं असेल, तर पाणी देण्यासाठी योग्य वेळ आहे किंवा नाही हे आपल्याला हे व्हीपीडी सांगतं. व्हीपीडी म्हणजे काय आणि त्याचा तुमच्या पिकावर कसा परिणाम होतो, इथे आपण व्हिडिओ पण सुद्धा बघू शकता आणि मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये काय आहे की आपण एक साधारणतः सांगतो व्हीपीडी हा जो आहे, तो कमीत कमी आपला 1 ते 2 मध्ये असला पाहिजे. ऊस पिकासाठी. मग तेव्हा ही खतं देण्यासाठी योग्य वेळ असते किंवा पाणी देण्यासाठी योग्य वेळ आहे, असं आपण म्हणू शकतो. आणि त्याप्रमाणे मग ते आपण वापर त्याचा अवलंब करू शकतो शेतामध्ये. त्याचबरोबर पिकाचं बाष्पीभवन आहे. पिकाचं बाष्पीभवन तुम्हाला पुढच्या 7 दिवसांचं कॅल्क्युलेट करून दिलं जातं की पिकाचं बाष्पीभवन किती होणार आहे. त्याचबरोबर खाली जर तुम्ही पाहिलं तर सनशाईन सर्व्हर्समध्ये तुमच्या सौरप्रकाश चमक आणि सौरप्रखरता म्हणजेच तुमच्या शेतामध्ये ऊन किती पडत आहे आणि त्याची तीव्रता किती आहे. या 2 गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात. त्याचबरोबर वाऱ्याची गती आणि दिशा आहे की वारं किती वेगानं वाहत आहे आणि कुठल्या दिशेनं वाहत आहे हे इथे तुम्हाला दिसतं. त्याचबरोबर हवेचा दाब आहे आणि त्यानंतर सर्वात खाली येतं की फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला. आता हवेचा वेग आपण जर इथे पाहिला, हवेचा दाब पाहिला किंवा त्याची गती पाहिली, तर याच्यावरून तुम्हाला इथे लक्षात येतं की फवारणीच्या परिस्थितीबद्दल आपण सल्ला इथे देतो. जसं की जर फवारणीसाठी योग्य, आता सध्या काय लिहिलंय वरती, फवारणीसाठी योग्य वेळ आहे. म्हणजे जर तुम्हाला शेतामध्ये फवारणी करायची असेल तर तुम्ही फवारणी बिनधास्तपणे करू शकता. म्हणजे आता सध्या योग्य वेळ आहे फवारणीसाठी. पण तुम्ही अंदाजमध्ये जर पाहिलं तर 2 वाजेपासून तुम्हाला काय दाखवतंय, डायरेक्टली फवारणी करू नका. लाल कलरमध्ये लिहिलेलं आहे की फवारणी करू नका. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की फवारणी करण्यासाठी योग्य परिस्थिती नाहीये, त्यामुळे तुम्ही तिथे फवारणी करू शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि परत 6 वाजता जर तुम्ही पाहताय तर 6 वाजता परत फवारणी घेऊ शकता असं तिथे तुम्हाला दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक कलर असतो पिवळा कलर. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की जर तुमचा पिवळा कलर असतो म्हणजेच तुम्ही तुमच्या रिस्कवरती फवारणी करू शकता असा त्याचा अर्थ होतो. तर आपण इथे फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला आपण इथे घेऊ शकतो. तर या सर्व गोष्टी आहेत की तुम्हाला सध्याच्यामध्ये तुम्हाला इथे कळतात. त्यानंतर जर हे माझे सेन्सर जर तुम्ही बघताय तर त्याच्या बाजूला रोग आणि कीटक सुद्धा आहेत. म्हणजेच इथे काय दिसतंय तुम्हाला, जर रोग आणि कीड जर तुमच्या शेतामध्ये येणार असेल तर त्यासाठी तुम्हाला दैनंदिन इथे नमुने दिसतात की सध्या
तुमच्याकडे कुठला रोग किंवा कुठली कीड येणार आहे का, आणि येणार असेल तर त्याची जोखीम आहे का. तर जोखीम जर कमी जोखीम असेल तर तो तुम्हाला कुठलाच अलर्ट येणार नाही, किंवा मध्यम जोखीम असेल तरी तुम्हाला अलर्ट येणार नाही. हा, पण त्याचे जर हाय चान्सेस असेल म्हणजे उच्च जोखीम असेल, तर तेव्हा तुम्हाला त्या प्रकारचे मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती म्हणजेच या ऍपमध्ये येतील, आणि ते तुम्हाला दिसतील, आणि ते आल्यानंतरच तुम्हाला फवारणी करायची आहे. तोपर्यंत करायची नाहीये. फक्त हे तुम्हाला दैनंदिन आपण बघू शकतो की याच्यामध्ये तुमच्या शेतामध्ये कुठला रोग आणि कुठली कीड येणार असेल तर जोखीम आहे किंवा नाही. आणि हे रोग आणि कीड सुद्धा तुमच्या पिकाची अवस्था कुठली चालू आहे, पीक कुठलं आहे, याच हिशोबाने तुम्हाला इथे दाखवल्या जातात. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की तपकिरी गंज आहे, पोक्का बोईंग रोग आहे. आता पोक्का बोईंग रोग आहे आणि याची सध्या उच्च जोखीम दाखवत आहे. म्हणजे याचा अलर्ट सुद्धा आलेला असतात. हे तुम्हाला मी परत पुढे चालून दाखवतो. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला रोग दिलेले आहेत. त्याचबरोबर पिवळ्या पानांचा रोग आहे. आता पिवळ्या पानांचा रोग याच्यावरती या टप्प्यामध्ये येत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला इथे काहीच दिसत नाहीये. त्याचबरोबर इथे कीटक आहेत. या सुद्धा तुम्हाला इथे दिलेली याची सर्व माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला तपकिरी गंज आहे किंवा पोक्का बोईंग रोग आहे. आता पोक्का बोईंग रोग आलेला आहे, पण तुम्हाला माहित नाही हा कसा दिसतो. तर तुम्ही पोक्का बोईंग रोगावरती जर क्लिक केलं तर याच्यावरती तुम्ही इथे बघू शकता की पोक्का बोईंग रोग जो आहे तो कसा दिसतो. तर इथे तुम्हाला याचे पूर्णपणे फोटो दिसतात. याप्रमाणे तो रोग आपल्याला डोळ्यांना दिसतो. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत की तुम्हाला इथे सर्व गोष्टी इथे बघायला भेटतात. त्याचबरोबर जर आपण वरती जर पाहिलंय तर इथे आपल्याला अंदाज म्हणून एक ऑप्शन आहे. या अंदाजामध्ये तुम्हाला इथे लक्षात येतं की सध्याचं हवामान, आजचं हवामान कसं आहे. जसं की आता इथे लिहून येते की सध्याचं हवामान आजचं आहे जे ते क्लिअर आहे, म्हणजे स्वच्छ हवामान आहे. त्याचबरोबर अधिक जाणून घ्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की हे हवामान नेमकं काय सांगतं. त्याचबरोबर इथे तुम्ही 24 तासाचा अंदाज बघू शकता. 24 तासाच्या अंदाजामध्ये तापमान असेल, आर्द्रता असेल, ढगाळ वातावरण असेल, पावसाची संभाव्यता आहे का, आणि जर पाऊस पडणार असेल तर किती मिलीमीटर मध्ये पडणार ही सुद्धा मात्रा तुम्हाला इथे लिहून येते. त्याचबरोबर वाऱ्याची गती आणि वाऱ्याची दिशा या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये 24 तासाच्या अंदाजामध्ये भेटून जातात. म्हणजे जेणेकरून तुम्ही पुढच्या ज्या काही क्रिया करायच्या असतील तर त्या तुम्ही त्या प्रकारे करू शकता. त्याचप्रमाणे बाजूला 14 दिवसांचा अंदाज सुद्धा आहे. जर तुम्हाला पुढच्या 15 दिवसाचं जर नियोजन करायचं असेल, 14 दिवसांचं नियोजन शेतामध्ये करायचं असेल, तर त्याप्रमाणे सरासरी तापमान, सरासरी आर्द्रता, पावसाची संभाव्यता आहे किंवा नाही, आणि त्याचप्रमाणे वाऱ्याची गती. तर याच्यावरून तुम्ही बघू शकता आज, उद्या, परवा आणि त्याप्रमाणे तारीख. तर इथे तुम्हाला सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. याप्रमाणे आपण काय करू शकतो, पुढच्या 15 दिवसाचं नियोजन जे आहे ते योग्यरित्या आपण इथे करू शकतो, जेणेकरून योग्यरित्या आपल्या ऊसाचं मॅनेजमेंट करता येईल. तर या सर्व गोष्टी आहेत की आपण 14 दिवसांच्या अंदाजामध्ये बघू शकतो, 24 तासाच्या अंदाजामध्ये बघू शकतो. त्याचबरोबर जर आपण मागे आलो तर तुम्ही इथे बघू शकता की आपण परत आता मेन पेज वरती आलोय, म्हणजे मेन भूखंडावरती आलोय, बरोबर. तर या भूखंडामध्ये आपण सर्व गोष्टी इथे पाहिलेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हे तुम्हाला इथे जे दिसत आहे क्रिया म्हणजे सर्वात महत्वाचा घटक आहे क्रिया. म्हणजे या क्रियावरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला इथे तुमचं जर सर्वात वरती जर आपण पाहिलं तर तुम्हाला इथे सुरू केले म्हणजेच काय, तर तुमचं लागणची तारीख जी आहे ते तुम्हाला झाडे लावण्याची तारीख इथे तुम्हाला दिसते. आणि तेव्हापासनं तुमच्या शेतामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या क्रिया करायच्या आहेत, या सर्व क्रिया ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली डे बाय म्हणजे जसे जसे दिवस जातील तसे तसे तुम्हाला त्याच्यामध्ये ते ऍड होत जातात. म्हणजे एकंदरीत हा क्रॉप प्लॅनर आहे की जे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि तुम्ही इथे बघू शकता. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, जसं की मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला याच्यामध्ये पाण्याचे अलर्ट्स या प्रकारे येतात. जसं की आता तुम्ही इथे बघू शकता, मुख्य मूळच्या भागातील मातीतील आर्द्रता ही 26.70% आहे. म्हणजे मग तुम्हाला किती लिटर पाणी द्यायचं आणि किती मिनिटं मोटर चालवायची हे तुम्हाला इथे लक्षात येतं. तर या प्रकारे तुम्हाला मेसेज येतात. आता हे किती लिटर पाणी द्यायचंय आणि किती मिनिटं ड्रीप चालवायची हे तुमच्या क्षमतेवर म्हणजेच तुमचं ड्रीपच्या क्षमतेवरती अवलंबून असतं. किती लिटरचा डिस्चार्ज आहे, तर त्यामध्ये आपण तुमचं इमिटर जे आहे ते किती अंतरावरती आहे, तुमचं शेतामध्ये
सरी ते सरी अंतर किती आहे, प्लांट टू प्लांट अंतर किती आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात आणि याच्यावरूनच हे जे काही आहे पाणी किती द्यायचं आहे हे आपण तुम्हाला सांगत असतो. त्याचबरोबर रोग आणि किडीचा अलर्ट बघा. आता इथे 5 तारखेला रोग आणि किडीचा अलर्ट आलेला आहे. आता याच्यामध्ये काय आहे की फसल पोक्का बोईंग रोग असं तुम्हाला इथे दिसतंय आणि याच्यामध्ये लिहिलंय की या नावाचा प्लॉट आहे आणि या नावाच्या प्लॉट वरती पोक्का बोईंग म्हणजे शेंडा कुजणे या रोगाचा धोका आहे आणि पाहणी करून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. म्हणजे जर हा रोग जर येणार असेल तर तुम्हाला हा 8 दिवस आधीच येतो. म्हणजे एकंदरीत काय आहे की आपण जेव्हा शेतामध्ये जातो, जेव्हा आपल्या डोळ्यांना रोग दिसतो, तेव्हा रोग आल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण बघतो, आपल्या डोळ्यांना दिसतं तेव्हाच आपण म्हणतो की आपल्याकडे रोग आलेला आहे. पण एकंदरीत आपलं सिस्टीम काय करते की तुम्हाला 8 ते 6 दिवस आधीच मेसेज देतं की तुमच्याकडे हा रोग किंवा ही कीड येण्याची शक्यता आहे. आणि ही कीड जर तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यासाठी काय करायचंय तर तुम्ही त्यासाठी पाहणी करायची शेतामध्ये आणि पाहणी केल्यानंतर जर तुम्हाला आढळलं तर त्याप्रमाणे तुम्ही फवारणी करू शकता. तर त्या सर्व गोष्टी आहेत की आपण इथे सर्व गोष्टी तुम्हाला इथे दाखवतो. त्याचप्रमाणे जर आपण परत भूखंडावरती गेलो तर ट्रेंड्स आहे. ट्रेंड्स मध्ये तुम्हाला इथे दिसतंय की तुमचा प्लॉट कोणता आहे, ऍक्टिव्ह आहे किंवा नाही आणि या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. त्याचबरोबर अलर्ट्स आहेत की अलर्ट्स मध्ये आतापर्यंत तुम्हाला कोणते अलर्ट्स आलेले आहेत, तुमचा अहवाल आला असेल किंवा पाण्याचे अलर्ट्स असतील किंवा तुम्हाला कुठला रोग येणार आहे याचे अलर्ट्स आले असतील तर या सर्व गोष्टी अलर्ट्स मध्ये तुम्हाला इथे दिसतात. या अलर्ट्स मध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्याच गोष्टी तुम्हाला क्रियामध्ये सुद्धा दिसतात. त्याचबरोबर इथे बाजूला जे आहे खाली लेख म्हणून जर लेख वरती जर आपण क्लिक केलं तर त्या लेख वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फसल सिस्टीम कसं काम करते याच्याबद्दल मार्गदर्शक आणि लेख या सर्व याच्यामध्ये दिलेले आहेत ते आपण वाचू शकता. मार्गदर्शक लेख बघू शकता, व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून ही सिस्टीम समजायला तुम्हाला अजून सोपं जाईल आणि त्याप्रमाणे मग आपण त्याचा अवलंब आपल्या शेतामध्ये करू शकतो. त्याचबरोबर आपण जर परत मेन भूखंडावरती आलं तर इथे तुम्हाला वरती मदत म्हणून ऑप्शन आहे. त्या मदत ऑप्शन वरती जर आपण क्लिक केलं तर इथे तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला काही सेन्सर संदर्भात समस्या असतील तर इथे तुम्ही डायरेक्टली कॉल नाव म्हणून आहे तर तुम्ही कॉल करू शकता आणि आमच्या एक्सपर्टची सोबत बोलू शकता, जेणेकरून तुमचा जो प्रश्न आहे तो तिथे मार्गी लागेल आणि त्या संदर्भात तुम्हाला त्यामध्ये उत्तर मिळेल. त्याचबरोबर बाजूला हे माणसाचा एक आयकॉन दिसतोय तुम्हाला, त्या माणसाच्या आयकॉन वरती जर क्लिक केला, आता याच्यामध्ये प्रोफाईल संपादित करामध्ये जर गेलो तर आपण इथून तुमची भाषा बदलू शकतो. सपोज कोणी जर याच्यामध्ये इंग्लिश वगैरे बघत असेल किंवा मराठी असेल तर आपण इथे क्लिक केलं, इंग्लिश म्हणा किंवा मराठी म्हणा, तर इथून आपण भाषा चेंज करू शकतो. तर इथनं आपल्याला ह्या सर्व गोष्टी मराठीमध्ये दिसायला चालू होतील. तर या सर्व गोष्टी आहेत की आपण तुम्हाला या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतो याच्यामधनं. म्हणजे याच्यामधनं काय आहे की म्हणजे जे काही आपलं हब आणि स्पोक अंतर्गत जे काही मॉडेल आपण बसवलेलं आहे तुमच्या शेतामध्ये, तर याच्यामध्ये तुम्हाला इरिगेशन मॅनेजमेंट असेल म्हणजे पाण्याचं नियोजन परफेक्टली आपल्याला करता येतं. दुसरी गोष्ट आहे की रोग आणि किडीचे अलर्ट्स तुम्हाला 8 दिवस आधीच येतात, त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाय करता येतात. आणि तिसरी गोष्ट आहे की तुम्हाला हवामानाचे अंदाज याच्यामध्ये कळतात, जेणेकरून पुढच्या 15 दिवसाचं नियोजन तुम्हाला योग्यरित्या करता येतं. तर या माझा ऊस अंतर्गत आपण फसल सिस्टमची माहिती आपण या प्रकारे आपण इथे घेत असतो. तर ही माहिती तुम्हाला बघायला भेटते. यामध्ये जर कुणाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. या संदर्भातलं म्हणजेच ऍपमध्ये नेमकं तुम्हाला काय बघायचंय हा मार्गदर्शनपर व्हिडिओ मी तुमच्या ग्रुपमध्ये आता एक लिंक टाकतो. तुम्ही त्याप्रमाणे तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि एक हेल्पलाईन नंबर आहे तो पण मी तुमच्या ग्रुपमध्ये टाकतोय की जेणेकरून जर तुम्हाला सेन्सर संदर्भात काही समस्या आली तर तुम्ही डायरेक्टली त्या नंबरला कॉल करू शकता आणि तुम्ही तुमच्या समस्या ज्या आहेत त्या तिथे नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे जो इंजिनियर आला असेल, जर तुम्ही त्यालाही कॉल केला तरी ती समस्या आमच्यापर्यंत पोहोचून जाते, तर तुम्ही त्यांना डायरेक्टली कॉल करू शकता. तर कुणाला या संदर्भात अजून काही प्रश्न असतील, काही विचारायचे असतील तुम्ही विचारू शकता. शिलेदार सर,
आता ह्याच्या काही शंका आहेत का? शेत नकाशा असेल आणि आपण जे आता फसलची माहिती बघितली तर मॅडम ते त्याच्याबद्दल काही शंका असतील? सॉइल मॉइश्चरचा जे पार्ट आहे तो समजला नाही मॅडम. हा. ठीक आहे, अविनाश सर. हो हो सांगतो. सॉइल मॉइश्चर कसं चेक करायचं ते सांगा, रिपीट करा परत. हो 1-2 हॅलो. मिनिटं. हा येतोय आवाज? पाणी देण्याची पद्धत शेतकऱ्यांना समजून सांगा फक्त. सॉइल मॉइश्चर कसं चेक करता ऍपवर? हे बघा तुम्हाला इथे दिसतंय का मेन स्क्रीन दिसते तुम्हाला माझी आता. तर याच्यामध्ये नाही का तुम्हाला मीटर बॉक्स दिसतो आणि ह्या मीटर बॉक्स मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज द्यायचंय पाणी हे तुम्हाला इथे दिसतं. 1 मिनिट हा. तर इथे तुम्ही बघू शकता की हे तुमच्या कारखान्यातले एक शेतकरी आहेत प्रकाश चंद्रभान. काय नाव आहे नरोडे. ठीक आहे. तर आपण यांचं बघूयात की तुम्हाला इथे काय दिसतंय तर मीटर बॉक्स मध्ये सध्या 38.10% तुम्हाला इथे ओल दिसत आहे. आता हे काय आहे की ही ओल दिसते बरोबर. याच्यामध्ये पर्सेंटेज मध्ये आपण दाखवतो किती ओल आहे किंवा किती शेतामध्ये तुमच्या पाणी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल सॉइल मॉइश्चर दिसतं. आता यांना ड्राय म्हणून मेसेज आलेला आहे म्हणजे हा ड्राय आहे. म्हणजेच काय की आता जेवढं जास्त पाणी असणार ना तिथे तर ही संख्या जी दिसते तुम्हाला आता सध्या तुम्हाला काय दिसत इथे 38.10%. तर ही संख्या जी आहे ना ती जेवढं जास्त पाणी असेल ना तेवढी संख्या ही जास्त दिसेल आणि जसं जसं पाणी कमी होईल तसं तसं ही संख्या जी आहे ही कमी कमी होत जाते. म्हणजे जेणेकरून तेव्हा तुम्हाला रिकमेंडेशन येतं पाण्याचं. याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर आता इथे तुम्ही बघू शकता की यांचं इरिगेशन रिकमेंडेशन जे आहे ते 38.75 ते 44% आहे. म्हणजे यांना पाणी देण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे यांना मेसेज सुद्धा गेला असेल की आता सध्या पाणी देण्याची गरज आहे. त्यामध्ये सॉइल इनफ मॉइश्चर कधी असणार आहे म्हणजे तुमचा वापसा कंडिशन कधी मेंटेन राहणार आहे हे ते तुम्हाला लक्षात येतं. आणि टू वेट म्हणजे जास्त पाणी कधी आहे, जास्त पाणी कधी राहील तर हे तुम्हाला इथे दिसतं की 50 ते 100% म्हणजे काय आहे की तुमच्या शेतामध्ये पाणी हे आहे जास्त आहे. जेवढं जास्त होत राहील तेवढं जास्त ते पाणी तिथे राहणार आहे. तर तुम्हाला ह्या रेंजेस ज्या आहेत या रेंजेस प्रमाणे तुम्हाला मेंटेन करायचं आहे. सरळ सरळ तुम्ही इथे बघू शकता की या तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे मेंटेन करायचं. जसं की इथे तुम्ही बघू शकता. आता इथे बघू शकता तुम्ही हे 58.70% म्हणजे इथे खूप जास्त पाणी आहे हे तुम्हाला इथे लक्षात येतं. जर या मिनिमम आणि मॅक्सिमम जर तुम्हाला दिसतंय इथे प्रायमरी सॉइल मॉइश्चर याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर इथे तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला डेली ग्राफ पण दिसतो, वीकली ग्राफ पण बघू शकतो. आता इथे तुम्ही बघू शकता म्हणजे या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की जवळपास तो 57 वरती गेलाय आणि 57 वरती गेल्यानंतर काय केलंय त्यांनी पाणी दिलंय. म्हणजे हा जवळपास 6 फेब्रुवारीला त्यांनी पाणी दिलंय आणि हा वरती गेला पाणी दिल्यानंतर. पण पाणी दिल्यानंतर तो ग्राफ जो आहे तो परत हळू खाली येत आहे आणि त्याप्रमाणे तो परत जो आहे तो दुसऱ्या दिवशी 57-58 वरती आलाय आणि त्यानंतर परत त्यांनी शनिवारी पाणी दिलंय आणि पाणी दिल्यानंतर परत तो ग्राफ वाढून 64 वर गेला आणि परत तो हळूहळू आता खाली येत आहे आणि आता तो परत 58 वरती आलाय. पण यांना पाण्याचं रिकमेंडेशन कधी येणार आहे? येतोय ना आवाज? स्क्रीन दिसतंय ना? हो. हो थोडा नेटवर्कचा इश्यू आहे इकडे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय. तर आता याच्यामध्ये काय आहे की मी जसं सांगितलं तुम्हाला आता यांनी पाणी देता येते 57 वरती गेल्यानंतर बरोबर. मग 57 पण यांना रिकमेंडेशन जे आहे पाण्याचं ते आहे 40% पर्यंत. म्हणजे यांना तोपर्यंत वाट बघायची. जर तुम्हाला असं वाटत असेल ना साधी सिंपल गोष्ट आहे. आता आपण आतापर्यंत काय करत आलेलो आहोत की आपल्याकडे जरी ड्रिप सिस्टीम असेल तरी आपण काय करतो की पाणी जास्त देतो. म्हणजे जवळपास 7 ते 8 तास ड्रिप चालवतो किंवा जेव्हा लाईट आली तेव्हा आपण मोटर चालू करून लाईट गेल्यानंतरच मोटर बंद होते. अशा आपण गोष्टी करतो आणि त्याप्रमाणे काय होतं की मातीला जमिनीमध्ये काय आहे की पाणी जास्त जातं आणि ते आपल्याला ही सवय झालेली आहे आणि आपण काय करतो वरनं जरी आपल्याला थोडंसं कोरडं जरी दिसलं तर आपण काय म्हणतो की भेग जरी पडलेली दिसलं तरी आपल्याला असं वाटतं की आपण म्हणजे आता पाण्याची गरज आहे. पण जर तिथे आपण आता जो काही सेन्सर जो आहे तो आपण 6 इंचावरती लावलेला आहे. आणि जर तुम्ही तिथे 2 बोट जरी माती काढून जर पाहिलं ना तर तुम्हाला तिथे खाली ओल दिसेल आणि सेन्सर सांगतोय त्याप्रमाणे तिथे तुम्हाला ओलावा दिसेल. तर ही एक गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणजे करायचं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल ना कुठेतरी डाऊट वाटत असेल तर तुम्ही ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही शेतामध्ये चेक करू शकता आणि त्याप्रमाणे मगच आपल्याला पाण्याचं योग्यरित्या नियोजन करायचं आहे. तर याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी इथे करू शकतो.
आणि हे तुमचं मातीचं स्ट्रक्चर प्रमाणे तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची सध्या अवस्था कुठली आहे आणि मातीचं स्ट्रक्चर कसं आहे. म्हणजे माती वेगवेगळ्या प्रकारची असेल तर हे रेंजेस जे आहेत ते प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या येतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला पाण्याचं नियोजन करायचं आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मी सांगितलं. व्हिडिओ मी परत आहे एक व्हिडिओ. हो 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 चालेल. काही अडचण असेल तर मी ग्रुपमध्ये पण आहे, ग्रुपमध्ये पण तुम्ही मला विचारू शकता किंवा डायरेक्टली फोन सुद्धा करू शकता. काही अडचण आली ना मॅप संदर्भात किंवा फसल संदर्भात किंवा AI शिफारस म्हणजे तुम्हाला काही जरी अडचण आली तर तुम्ही ग्रुपवरती टाका की आमचं हे दिसत नाही. ठीक आहे शिलेदार सर, आता आपण बऱ्यापैकी या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून सर्व माहिती कृषी मध्ये कशी बघायची त्याच्याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. आणि शिवाय हा आपण रेकॉर्डेड ऑनलाईन सेशन घेतलाय, त्यामुळे आता हा सेशन झाल्यानंतर त्याची जी लिंक आहे, जी ऑनलाईन रेकॉर्डिंग आपण केली, तर जे कोणी शेतकरी बांधव ऑनलाईन उपस्थित काही कारणास्तव नाही राहू शकले असतील तर त्यांना सुद्धा हा उपयोगी पडेल हा व्हिडिओ. तर सर्वांना एवढीच विनंती आहे की जे आता आपण ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून सर्व माहिती बघितली ती एकदा सर्वांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या शेतामध्ये काय परिस्थिती आहे, सर्व नकाशे कसे बघायचे, आता आपण जसं बघितलं फसलची माहिती कशी बघायची, AI शिफारस कशी बघायची, तर सर्व माहिती सर्वांनी बघून घ्यावी. काही अडचण असल्यास आपल्या ग्रुपमध्ये सर्व प्रतिनिधींचे नंबर आपण दिलेलेच आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल पण करू शकता. तर मला वाटते आज बऱ्यापैकी आपण सर्व माहिती घेतलेली आहे शिलेदार सर. तर काही जरी हो शंका असेल तर तुम्ही प्रतिनिधींना कॉल करू शकता. हो चालतंय मॅडम एक मॅडम. 2 मिनिटं मी स्लरी हो, संदर्भात आणि चालेल. खतांसंदर्भात एक 2 हा मिनिटं हा माहिती सांगतो. हा आणि मॅम एक अडचण होती हा का आता जवळपास 90% लागवड झालेली. तर हा एक शेतकऱ्यांची मीटिंग घ्यायची होती ऑनलाईन बर. पिकासंदर्भात. कशा संदर्भात? आता खताचं नियोजनासंदर्भात का? हो खताचं नियोजन, आता लागवड झाली पुढे काय करणं आहे, समजा ऍप थ्रू किंवा एक 2च मिनिटं इन मी स्क्रीन डायरेक्ट. शेअर करतो. मी माहिती सांगतो कृषी कॅप मध्ये कशा प्रकारे आपण ते खत नियोजन पाहणार आहोत किंवा जी मायक्रोन्युट्रिएंट स्लरी वगैरे आहेत तर ती कशा पद्धतीने हो बनवायची आहे त्या संदर्भात मी एक माहिती सांगतो. मी स्क्रीन शेअर करतो 2 मिनिटं. चालेल ना काय. ओके मॅडम. स्लरी ओपन केली. हा तर सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना नमस्कार, शेतकरी बांधवांना नमस्कार. आज या ठिकाणी आपण सुरुवातीला पीक नकाशा संदर्भात माहिती कशी पाहावी ही सर्व माहिती घेतली. स्क्रीन दिसत नाही त्यानंतर सर. फसल जरा मॅडम झूम आउट स्क्रीन करा दिसत नाही स्क्रीन. सर. स्क्रीन आलेलीच नाही सर. सर स्क्रीन दिसते मी शेअर तुमचं केली आहे, माझी दिसते ना स्क्रीन? हो हॅलो ना. स्क्रीन दिसते. तर हो दिसते सर. हा तर या ठिकाणी आपण आपला याचा जो खताची वगैरे खतांची परिस्थिती पाहणार आहोत ती माहिती घ्या. सुरुवातीला जर ही स्क्रीन पाहिली तर न्यूट्रिएंट्स स्लरी आवाज गुततोय सर तुमचा. येतोय माझा खतांसंदर्भात. आता मायक्रोन्यूट्रिएंट्स स्लरी कशा प्रकारे बनवणार आहोत तर त्या संदर्भात ही स्क्रीन शेअर केलेली आहे. आता इथं जर पाहिलं आपण तर मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांची स्लरी आपल्याला बनवायची आहे. त्यामध्ये साधारण 2 प्रकारचे वेगवेगळे बॅलर बनवायचे आहेत. आता प्रथम क्रमांकाचा जो बॅलर आहे तर त्यामध्ये साधारण 4 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य मिक्स करायचे. झिंक सल्फेट असेल 20 किलो, कॉपर सल्फेट 1 किलो किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो. तर अशा प्रकारे हे 4 घटक जे आहेत ते एका 200 लिटरच्या बॅलरमध्ये आपल्याला मिक्स करून ठेवायचे आहेत. आता हे मिक्स करत असताना एक काळजी घ्यायची आहे ती अशी म्हणजे एकदमच सर्व जी खत आहेत 4 प्रकारची जी खत आहेत ती एकत्र न टाकता सुरुवातीला सेपरेट पाण्यामध्ये ती मिक्स करायची आहेत म्हणजे विरघळून घ्यायचे. त्यानंतर ती एकत्र 200 लिटरच्या बॅलरमध्ये आपण टाकू शकतो. सांगण्याचा उद्देश हाच की एकत्र कोणती खतं न टाकता सुरुवातीला सेपरेट मिक्स करून नंतर ते द्रावण जे आहे ते एकत्र करायचं आहे. अशाच प्रकारे आपण टँक बी जर बघितलं तर टँक बी मध्ये सुद्धा आपण 4 प्रकारचे घटक दिलेले आहेत. ते सुद्धा आपण अशा प्रकारे मिक्स करून टँक बी 200 लिटर बॅलर तयार करायचा आहे. आता ह्यामध्ये जर पाहिलं ही स्लरी जी आहे तर साधारण 8 दिवस लागतात या स्लरीला तयार व्हायला. आता ह्या 8 दिवसादरम्यान ही जी स्लरी बॅलर आपण बनवलेले आहेत 200 लिटर द्रावणाचे 2 बॅलर जे आहेत तर ते साधारण सावलीच्या ठिकाणी आणि कोणताही काळी कचरा न पडेल
अशी काळजी करून ती ठेवायची. तर ह्या 8 दिवसादरम्यान दिवसातून एकदा किमान ही काठीच्या साहाय्याने दमवणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ही स्लरी एकदा तयार झाल्यानंतर तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना तुमच्या कृषी कॅम्पमध्ये, कृषी शिफारसमध्ये तुम्हाला पुढील 1 महिन्याचे आवश्यक मॅडम. हो येतोय ना. आता तुषार पोळ सरांनी जी माहिती सांगितली ती आली का लक्षात? आता स्लरी संदर्भात त्यांनी माहिती सांगितली ती आली का लक्षात? हो आली. तर सर्वांना एक विनंती आहे की ही जी PDF तुम्हाला कृषी शिफारस मध्ये दिलेली आहे, टँक ए आणि टँक बी मध्ये कशी स्लरी तयार करायची त्या पद्धतीने स्लरी तयार करावी. जर काही अडचण असेल तर तुषार पोळ सरांचा नंबर आहे आपल्या ग्रुपमध्ये, त्यांना कॉल करावा. चालतंय मॅम. तुषार अजून काही माहिती सांगायची आहे का? तुषार सरांचा आवाज अटकतोय मॅडम. हा, थोडं तिकडे नेटवर्कचा इश्यू आहे. तर शिलेदार सर, मला वाटते बऱ्यापैकी आपण आता माहिती घेतलीये. हा, बोला सर. हॅलो मॅडम, यावरून येतोय का आवाज? हा, येतोय. तर अशा प्रकारे एक मायक्रो बाकीचे मधील कृषी शिफारसमध्ये पुढील 1 महिन्याचं कशा प्रकारे नियोजन करायचं आहे खतांसंदर्भात, तर ते दिवसानुसार जी PDF आहे ती सर्व शेतकरी बांधवांना आज संध्याकाळपर्यंत त्या ऍपमध्ये दिसेल. त्या माध्यमातून आपण तशा प्रकारे ते खत नियोजन करणार आहोत. सुरुवातीला आपण 3 आळवण्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये जर पाहिलं तर आळवणी करताना काही शेतकरी बांधवांनी अशी चूक केलेली आहे की आळवणीची जी खतं दिलेली आहेत आपण, कोराजेन असेल किंवा बाकीच्या 3 आळवण्या आहेत, तर त्या आळवणी न करता ड्रिपच्या सहाय्याने दिलेले आहेत. तर ते तसं न करता आपण ते आळवणी करताना आपण काय करतो, तर साधारण आपल्या पंपाचा जो नोझल आहे तर तो काढून प्रत्येक रोपाच्या बुडाला साधारण 40 ते 50 मिली औषध पडेल. तर अशा प्रकारे त्या सुरुवातीच्या 3 आळवण्या तुम्हाला भेटतील. त्या 3 आळवण्या सर्वांनी सुरुवातीच्या स्टेजमधील करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर साधारण एक 15 ते 20 दिवसाच्या नंतरच्या प्लॉटला आपण ठिबकद्वारे खतांचं नियोजन देत आहोत. तर ते सुद्धा आपल्याला अपडेट होईल. त्या प्रकारे आपण ते खतांचं नियोजन करणार आहोत.